नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरीने ठरवलेलं आहे सात्विकाचं जे जुनं मशीन आहे त्याचा वापर करायचा आहे दुसऱ्या राऊंडसाठी. कारण दुसरा राऊंड हा फॅशन राऊंड आहे आणि त्यामध्ये सात्विकाचं मशीन हे अर्णवला हवं आहे. तर आपण ऑफिसमध्ये जाऊन ते मशीन घेऊया असंही अर्णवने ठरवलेलं आहे. कारण ते मशीन त्याच्यासाठी खूप लकी आहे आणि त्याने ते मशीन ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये टेबलवरती ठेवले. पण नेमकं त्याच वेळेस एक गोष्ट घडते, ती म्हणजे वल्लरीला सुद्धा अर्णवचा वीक पॉईंट माहिती आहे. तर वल्लरीने सौदामिनीला फोन केलाय आणि तिला सांगितलेलं आहे की ते मशीन उद्ध्वस्त झालं पाहिजे. एकदा का मशीन उद्ध्वस्त झालं की अर्णव राजशिर्केला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने तिने सांगितलेलं आहे. तिच्या डोक्यात एकच आहे की अर्णव आणि ईश्वरी हरले पाहिजेत. अर्णव आणि ईश्वरी हरले पाहिजे त्यासाठी जे काही करायचं आहे ती सगळी तयारी या वल्लरीने केलेली असते. आता अर्णव आणि ईश्वरी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येतात. सौदामिनी समोरच असते. तेव्हा ती म्हणते, एवढं सगळं झालं पण माच काही कमी येत नाहीये, पुन्हा उघड्या डोळ्यांनी इथं आलेली आहेस. ईश्वरी म्हणते, काल जे काय झालं ना, माझी दृष्टी गेली किंवा हे सगळं ना करून तुम्ही एक छान माझ्यासाठी पर्यायच काढून दिलेला होता. म्हणजे उलट माझा तुम्ही आत्मविश्वास वाढवला आहे. मी काहीही करू शकते हे मला कळलेलं आहे. म्हणजे त्या सगळ्यामुळं एक चांगली गोष्ट काय झाली, तर मी डोळे नसतानाही हे सगळं करू शकते हे मला दिसलंय. आणि तुम्ही आमच्यामध्ये पडू नका असं ईश्वरीने तिला सांगितलंय. आणि दोघंही केबिनकडे जाऊ लागतात. आणि केबिनमध्ये गेल्यावर तिथे केबिनमध्ये मशीन दिसत नाही. तेव्हा मात्र अर्णव विचार करू लागतो की काय झालं. म्हणजे जो ह्यांचा हेतू होता तो त्यांनी सफल केलेला आहे. तिथून मशीन गायब झालेला आहे आणि अर्णवला धक्का बसला. आता नक्की काय झालंय हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण घरी बसलेले आहेत. मग बाबा कुठे आहेत याबद्दल चर्चा चालू असताना ईश्वरीला मेसेज येतो. ईश्वरी तो मेसेज पाहते आणि ईश्वरी म्हणते की बाबा हे पंढरपूरला वारीला गेलेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो, पण सांगण्याची पद्धत वगैरे घरात त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना. त्यांनी सांगितलं का नाही आपल्याला? त्यांनी जर सांगितलं असतं तर मात्र आपल्याला काहीतरी लक्षात आलं असतं. असं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी असतात. अंजली म्हणते, त्याचबरोबर बाकीचेही म्हणू लागतात की हो बरोबर आहे, त्यांनी सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं की मेसेज करून. आणि ते काय आता साधू संत, त्यांना काय सामानाची वगैरे गरज नाहीये. आणि गेले असतील मठात, तिथली लोक निघाली असतील वारीला. आणि आता वारीचे दिवस आहेत. आजी म्हणते हो ते नेहमी वारीला जातात, असं आजी सुद्धा आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णवची समजूत घातली जात असते. खरं तर अर्णवचा जो प्रश्न असतो तो रास्त असतो की त्यांनी आपल्याला कोणाला का कल्पना दिलेली नाही, उलट त्यांनी आपल्याला ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, असं अर्णवचं म्हणणं असतं. तेव्हा ईश्वरी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. आणि मग अंजली त्याचबरोबर आजी बोलू लागतात की खरंच आजचा दिवस म्हणजे या स्पर्धेतून हे सगळं आपण करू शकलो ना, हीच गोष्ट खूप मोठी आहे. तेव्हा ईश्वरी सांगू लागते की काय आजचा दिवस होता आणि काय काय घडलंय ह्या दिवसात ना, याचा विचारच करू शकत नाही. मग सगळेजण तिथं आहेत, सगळेजण बोलत असतात. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, काय तुमच्या आयुष्यात ना संकटच येत होती. आणि काय तर काय म्हणे नवीन आता झालं काय, अचानक दिसायचं बंद झालं, हे सगळं कशामुळे झालं, याचा काय अर्थ आहे, हे बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मामा म्हणतात की हो ना, किती प्रॉब्लेम फेस केलेत आणि खरंच ईश्वरी धीराची आहेस तू, म्हणून या स्पर्धेमध्ये पुन्हा जिंकून आलीस. दिसत नसतानाही पदार्थ बनवू शकलीस आणि ही स्पर्धा तू जिंकलेली आहे, असं म्हणत असतात. तेव्हा ईश्वरी सांगू लागते, हो ना, नक्की काय काय झालं ना याचा विचारच करू शकत नाही. कारण एवढ्या गोष्टी घडत गेल्या म्हणजे कळतच नव्हतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं म्हणत आता ईश्वरी सांगत असते. म्हणजे अचानक गाडी बंद पडणं, ते ट्रॅफिक, ते पोलिसांचं बोलणं, या सगळ्या गोष्टींमुळे कळत नाहीये की कुठल्या गोष्टीतून आपण गेलेलो आहोत. पण एवढी संकटं येत होती, नक्कीच काहीतरी वेगळं होतं. मग इकडे अर्णवला आजी म्हणते की कसे जाताना तुझे बाबा या सगळ्या गोष्टींसाठी पूजा केली होती आणि त्यांनी केलेली पूजा आज फळाला आलेली आहे.
मग इकडे सगळं ईश्वरीचं कौतुक होतंय. हे पाहून नम्रताची अवस्था मात्र वाईट झालेली असते. नम्रता म्हणत असते की मी एवढं सगळं केलं, तिला दिसू नये म्हणून त्याचा ड्रॉप टाकला, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. उलट मीडियामध्ये आणि घरात ईश्वरीचीच वाहवा होऊ लागलेली आहे. कारण ईश्वरीने आता दिसत नसतानाही पदार्थ बनवला. आजी त्याचबरोबर घरातले सगळे तिची समजूत घालत असतात, तिचं कौतुक करत असतात. पण इकडे राग मात्र येत असतो तो नम्रताला. तिला ही गोष्ट पटतच नसते. काही झालं तरीही या सगळ्यामध्ये तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की या सगळ्यामध्ये ईश्वरी जिंकली नाही पाहिजे. मला माझं स्थान या घरातलं, माझं अस्तित्व मला निर्माण करायचं असेल तर मलाच ही तिच्यापेक्षा वरचढ व्हावं लागणार आहे. इकडे ईश्वरी आता रूममध्ये आलेली असते. सगळ्यांनी सांगितलेलं असतं नम्रताला की तिच्या हातची खीर खायची आहे आणि मग नम्रता किचनमध्ये काम करत असते. ईश्वरी रूममध्ये येऊन पडलेली असते. अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो मी सिंदूर डोळ्यात ड्रॉप घालायची वेळ झाली. ईश्वरी म्हणते की प्लीज नको ना, आज नको ना, म्हणजे आता मला काहीच त्रास होत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो काय, अजिबात नाही आहे, त्रास होतोय, तू आजारी आहेस आणि पुन्हा डोळ्याला काय झालं तर काय करणार आहेस, चल लवकर. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नको ना सर प्लीज, आता मी झाली ना, दिसतंय ना मला. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला माहीत नाही आहे काय काय प्रॉब्लेम फेस केलेले आहेत, एवढं सगळं झालेलं आहे आणि त्यातून मग पुढे आलेली आहेस आणि आत्ता तू या पद्धतीनं बोलतेस. असं म्हणत अर्णव तिला सांगत असतो. ईश्वरी नाही म्हणूनच बसलेली असते, डोळ्यात ड्रॉपच घालायचा नाही आहे, एवढाच हट्ट तिने धरलेला असतो. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की बाद झालं मी सिंदूर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आहेत, तुला माहिती आहे ना. मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे. शेवटी अर्णव ऐकतच नाही आहे. अर्णवने आता ड्रॉप घालायलाच घेतलेला असतो. ईश्वरीला म्हणतो की शांत हो मी सिंदूर, बस, पहिलं डोळ्यात ड्रॉप घालायचं आहे, काही प्रॉब्लेम होता कामा नये, कारण ऑलरेडी आपण खूप सारे प्रॉब्लेम फेस करतोय, असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. ईश्वरी म्हणत असते की हो चालेल. मग ईश्वरीच्या हाताला धरून तो बेडवरती तिला झोपायला लावतो. तिच्याशी खूप प्रेमाने वागत असतो. एकटक तिच्याकडे पाहत असतो. आता अर्णव कधीपासून ईश्वरीच्या प्रेमात आहे तर आपल्याला माहितीच आहे, म्हणजे लग्नाच्या आधीपासून. फक्त त्या राकेशने काही गोंधळ घातला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता एकमेकांकडे पाहत असतात, म्हणजे एकमेकांच्या नजरेत वाहून घेतलेलं असतं, स्वतःला हरवून गेलेले असतात. आणि दोघांनाही माहिती आहे की ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलेत, पण प्रेमाची कबुली मात्र अजून दिलेली नाही. त्यामुळं त्यांच्या नात्याची सुरुवात अजून तरी व्यवस्थित झालेली नाही आहे. म्हणजे जशी नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात असते किंवा नवरा बायकोचं नातं असतं तसं नातं त्यांचं अजून नाही आहे, हे यातून सांगितलं जातं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरीच्या डोळ्यात ड्रॉप घालायला घेतो. तिच्या डोळ्यात ड्रॉप घालत असतो आणि ईश्वरीकडे एकटक पाहत असतो. ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते. अर्णव तिच्या डोळ्यात ड्रॉप टाकत आहे, तिची काळजी घेत आहे, तिला काय हवं नको ते पाहत आहे आणि तो सुद्धा तिच्या डोळ्यांमध्ये हरवून गेलेला असतो. आणि त्याच वेळी ईश्वरीसुद्धा, म्हणजे दोघांनाही भान राहिलेलं नाही. सुंदर असं रोमॅन्टिक गाणंसुद्धा तिथं लावलेलं आहे आणि ते गाणं आपल्याला ऐकायला मिळतं, म्हणजेच तू रे माझा मित्वाचं टायटल सॉन्ग. त्यानंतर ईश्वरी डोळे बंद करून बसते, तिच्या डोळ्यात ड्रॉप घातलेला असतो त्यामुळं. मग ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. आता अर्णवला ती म्हणते की मला काय विचारायचं आहे माहिती आहे का. अर्णव म्हणतो काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते जर माझी दृष्टी खरंच गेली असती आणि ती परत आली नसती तर मग काय केलं असतं तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो दुसरं. तेव्हा ईश्वरी म्हणते काय. मग अर्णव तिला सांगतो की दुसऱ्या डॉक्टरकडे तुला घेऊन गेलो असतो. असं सांगितल्यानंतर मात्र अर्णवला ईश्वरी म्हणते खरंच. तेव्हा ईश्वरी म्हणते एक काम करा ना, आता माझं एक काम करा पहिलं. मग अर्णव म्हणतो कोणतं काम. ईश्वरी सांगते की कपाटात जा आणि तुम्ही डोळ्यांना रुमाल बांधा ना, मला बघायचं आहे काय होतं आहे. अर्णव म्हणतो मी सिंदूर हे सगळं काय चालू आहे. ईश्वरी म्हणते प्लीज प्लीज करा ना एवढं, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणतो की सांग काय करू. मग ईश्वरी त्याला सांगते की तुम्ही कपाटातला रुमाल घ्या, तुमच्या डोळ्यांना का बांधा आणि मग या माझ्याकडे. अर्णव म्हणतो मी सिंदूर स्टॉप इट, काय हे सगळं काय चालू आहे तुझं. ईश्वरी म्हणते की तुम्हाला करावं लागेल, करा ना तुम्ही, असं ईश्वरी त्याला सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की का हे सगळं.
तेव्हा ईश्वरी म्हणते, प्लीज प्लीज जा ना तुम्ही, एवढं करा माझ्यासाठी. असं ईश्वरी वारंवार सांगते. तेव्हा अर्णव जातो. ईश्वरी सांगते, कपाटात तुमचे कपडे ठेवलेले आहेत ना, तिथे आहे तो रुमाल घ्या आणि मग डोळ्यांना बांधा. अर्णव आता तो रुमाल डोळ्यांना बांधतो आणि ईश्वरीकडे येत असतो. अर्णवला कळत नसतं की हिच्या डोक्यात मधूनच काय हे सुरू होतं ना, तेच अर्णवच्या लक्षात येत नसतं. अर्णव म्हणत असतो की मिसिंदर, हे मध्येच काय चाललेलं असतं तुझं? तेव्हा ती सांगते की मी सांगते ना, एकदा ऐका. असं म्हणत ईश्वरीने अर्णवला अगदी भरीसच पाडलेलं असतं की काहीही झालं तरीही आता डोळ्यांना रुमाल बांधायचा, म्हणजेच डोळ्यांना पट्टी बांधायची आणि अर्णवने ईश्वरीकडे यायचं. मग ईश्वरीकडे आल्यानंतर ईश्वरी बेडवरती बसलेली असते. ती उठून बाजूला जाते. अर्णव ईश्वरीच्या जवळजवळ येत असतो. पण आता ईश्वरी कुठं आहे हे काही अर्णवला माहीत नसतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिसिंदोर, कारण ईश्वरीने सांगितले की आता मला शोधून दाखवा. अर्णव बरोबर ईश्वरीकडे जातो. ईश्वरीचे हात हातात घेतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता कसं शोधलं? तेव्हा अर्णव म्हणतो की तुला माहिती आहे ना मी कसं शोधू शकतो. मग दोघंही बोलत आहेत, एकमेकांचा हात हातात घेतलेला आहे. त्यानंतर अर्णवने दोन्ही हात ईश्वरीच्या गालांवरती ठेवलेले आहेत आणि ईश्वरीला तो बोलत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की मिसिंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं? अर्णव म्हणतो की मिसिंदोर, आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज नाही आहे आपल्या दोघांना शोधण्यासाठी. ईश्वरी म्हणते, म्हणजेच आपण दोघंही एकमेकांना दिसत नसतानाही पाहू शकतो. असं म्हणत दोघंही एकमेकांकडे बघत आहेत, म्हणजेच एकमेकांच्या समोरासमोर आहेत. अर्णव तिच्या गालांवरून हात फिरवत आहे, तिच्याकडे पाहत आहे आणि त्याचबरोबर अर्णव ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करत आहे, हँडल करत आहे, त्यावरून तर हे स्पष्ट होतं की अर्णव ईश्वरीच्या किती प्रेमात आहे. मग ईश्वरी अर्णवला म्हणते की खरंच. मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. अर्णव डोळ्यांवरची पट्टी काढतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो की खरंच आपल्याला एकमेकांना पाहण्यासाठी कोणत्याही गोष्टीची गरज नाही आणि त्याचबरोबर आपण कोणत्याही क्षणी एकमेकांसाठी काही करू शकतो. असं म्हणत अर्णवने ईश्वरीचे हात हातात घेतलेले आहेत आणि ते दोघंही जवळ आलेले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची नवीन सुरुवात झालेली आहे. ईश्वरी आणि अर्णवचं नातं हे चांगलंच आता घट्ट होऊ लागलेलं आहे. ईश्वरीला छान वाटत असतं. फायनली अर्णवने तिला शोधून काढलेलं असतं. अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात. त्यांचा सहवास वाढू लागलेला असतो आणि त्यांना लक्षात येत असतं की हे सगळं करण्यामागे खरं तर त्यांचं प्रेम, त्यांचा दोघांवरचा एकमेकांवरचा असलेला विश्वास तो तिथं सार्थ ठरत आहे. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. दोघांनाही छान वाटत आहे. फायनली त्या दोघांचंही नातं छान असं खुलू लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता नम्रता किचनमध्ये आहे. नम्रताच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की का माझ्याच बाबतीत का असं होतंय? म्हणजे मी कोणती चूक केलेली होती म्हणून मला हे सगळं सहन करावं लागतंय? इशूच्या बाबतीत मी एवढं केलं, तिच्या डोळ्यात ड्रॉप घातले, तिची दृष्टी जावी म्हणून मी प्रयत्न केले, पण उपयोग काय झाला? उपयोग तर काहीच नाही झाला. कारण उलट तिचंच कौतुक झालं. सगळ्यांनी तिचंच वाहवा केली. जजेसनेही केली, मीडियाने केली आणि घरातल्यांनीही केली. म्हणजे माझ्या नशिबात मान हा कधीच मिळणार नाही. मला फक्त वारंवार हीच माझी लायकी आहे हे कळत राहणार आहे. म्हणजे मी स्वयंपाकघरात पुरतीच मर्यादित आहे हे सिद्ध होणार आहे, असं नम्रता विचार करते. तेवढ्यात तिच्या फोनवरती तिच्या लाडक्या सासूचा म्हणजेच वल्लरीचा फोन येतो. नम्रता फोन उचलते आणि वल्लरीसोबत बोलू लागते. तेव्हा वल्लरी मात्र इकडून म्हणत असते की लायकी नाही आहे तुझी. एक काम सांगितलं होतं, धड ते तुला नीट करता आलेलं नाही. तुला किती वेळा सांगितलेलं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ड्रॉप दिला होता. तुला सोपी डिश दिली होती, कुठली डिश दिली हे सुद्धा सांगितलं होतं. एवढं सगळं मी मॅनेज केलं होतं आणि त्याचबरोबर एवढं सगळं होऊन सुद्धा तू काय केलंस? तू काहीच करू शकलेली नाही. आणि त्याचबरोबर आता
हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र नम्रता म्हणते, अहो पण मी केलं होतं ना, आता तिला डोळे आले, तिनं डोळे नसतानाही हे सगळं करून दाखवलं, यात माझा काय दोष आहे? केलं तिनं, तिला दिसत नव्हतं तरीही तिने पदार्थ बनवला, यात मी काय करू? असं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याच वेळी इकडे अर्णव, ईश्वरी दोघंही असतात. अर्णव येतो आणि ईश्वरीला गोळी देतो. ईश्वरी म्हणते, नको सर, ते कडू असतं औषध. अर्णव म्हणतो, घे ते, कळत नाही आहे का सांगितलेलं तुला? असं म्हणत जबरदस्तीने तो ईश्वरीला औषध प्यायला देतो. त्यानंतर इकडे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला बोलायचं होतं. म्हणजे बघा ना, आपण सकाळी निघालो, अगदी व्यवस्थित होतं सगळं. त्यानंतर आपण प्रॉब्लेम फेस केले, ते गुंडमध्ये आले, त्या पोलिसांनी आपल्याला डायव्हर्ट केलं, गाडीचं टायर पंक्चर झालं, मग ते गाडीचं टायर पंक्चर झालेलं आपण व्यवस्थित केलं आणि मग तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर पण आपला स्ट्रगल काही संपलेला नव्हता. तिथे गेल्यावर सुद्धा आपल्याला आणखी स्ट्रगल करायचाच होता, कारण आपल्याला पासेस मिळत नव्हते. मग पासेस घेतले आपण आणि मग आत आलो. तुम्हाला आठवत आहे का? कारण मग आपल्याला रेस्ट करायला सांगितली होती. तिथंपर्यंत नीट होतं सगळं, तेव्हा माझ्या डोळ्यांना काहीच झालं नव्हतं. मग तिथून पुढे गेलो आपण. म्हणजे बघा मी काय सांगते, लक्षात येते का? असं अर्णव म्हणत असतो. मग अर्णवला ती सांगू लागते प्रत्येक स्टेप. तिथून पुढे गेलो. मग आपण, तुम्ही, मी आणि आकाश भाऊजी तिघंही बसलेलो होतो. त्यानंतर मला चक्कर आली आणि मग नमुताई मला वॉशरूमच्या तिकडे घेऊन गेली आणि त्यानंतर रेस्टरूममध्ये आम्ही जाऊन बसलो. मग तिथे एक हँडफॅन होता आणि नमुताईने काय केलं माहिती आहे का? तो जो हँडफॅन आहे ना, तो माझ्या समोर धरला. तर अर्णव म्हणतो, म्हणजे आपल्याकडे कुठं आहे हँडफॅन? म्हणजे ती सांगू लागते की असं असा छोटा हँडफॅन असतो आणि जो आहे ना डोळ्यांच्या समोर धरला म्हणजे त्याच्यातून गार असे पाण्याचे फवारे येत असतात. मग तसला हँडफॅन होता आणि तो तिने माझ्या तोंडाजवळ धरला. त्यानंतर अर्णव म्हणतो, मग ईश्वरी सांगते, त्यानंतर माझ्या डोळ्यांना प्रॉब्लेम आलाय. तोपर्यंत माझ्या डोळ्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, सगळं व्यवस्थित होतं. असं जेव्हा सांगितलं जात असतं तेव्हा मात्र हे सगळं चालू आहे हे अर्णवच्या लक्षात येतं. म्हणजे कोणीतरी हे सगळं जाणून बुजून केलंय ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. अर्णव मग तिथून डायरेक्ट नम्रताकडे जातो आणि नम्रताला विचारू लागतो की तो हँडफॅन कोणता होता, कशाचा होता, काय होतं त्याबद्दल, असे प्रश्न तो नम्रताला विचारतो. नम्रता म्हणते, नाही माहिती मला. इकडे वल्लरीने आता सौदामिनीला फोन केलाय आणि सौदामिनीला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही उद्याच्या राऊंडसाठी लागणारी शिलाई मशीन आहे अर्णवच्या आईची, ती त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तीच मशीन उद्ध्वस्त केली, संपवून टाकली, तर मात्र आता वाट लागू शकते, ती म्हणजे अर्णवची. तो कधीच उभा राहू शकणार नाहीये, कारण त्याच्यामध्ये उभी राहण्याची ताकदच राहणार नाही. त्याची मशीन ही त्याच्या आईची मशीन ही त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे. आता मात्र वल्लरीने टिप दिलेली असते आणि मग इकडे खुश तर झालेलीच आहे सौदामिनी, तिला तेवढंच हवं होतं. काही करून अर्णवला उद्ध्वस्त करायचं आहे, एवढं घेऊनच तिने सोबत आलेली आहे. आता दुसऱ्या दिवशी अर्णव आणि ईश्वरी ऑफिसमध्ये आलेले असतात. त्यांना पाहून लगेच सौदामिनी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, काल एवढा सगळा माज जिरला तरी पण मस्ती काही कमी येत नाहीये, कारण तुझ्यातली मस्ती वाढतच चालली. तेव्हा ईश्वरी म्हणते, असं आहे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काहीही कराल आणि त्यानंतर आम्ही मात्र तुमच्या गोष्टी सहन करायच्या? आणि तुम्हाला वाटलं असेल तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या प्रॉब्लेममध्ये वाढवले, अडथळे आणले माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये, तर तुम्ही जिंकाल? पण नाही, कारण खरं तर तुम्ही बरंच केलं. म्हणजे जे काही केलं ना काल माझी दृष्टी जाण्यासाठी, त्यामुळं उलट मला कळलं की मी हरू शकत नाही. माझी दृष्टी नसली तरीही मी पुढे जाऊ शकते आणि तुमचा माज उतरू शकते, कारण ही स्पर्धा तर आम्हीच जिंकणार आहोत, असं ठणकावून इकडे ईश्वरीने सांगितलंय. त्यावेळेस सौदामिनीला आनंद होतोय, कारण तिनं आणखी काही गोष्टी केलेल्या आहेत अर्णव ईश्वरीला त्रास देण्यासाठी, म्हणून तर तिला एवढा आनंद होत असतो. त्यानंतर अर्णव ईश्वरी म्हणतात की असं आहे का, आणि बाजूला व्हा, कसं आहे आमचं ऑफिस आहे, आम्ही तिथे केव्हाही येऊ शकतो, असं म्हणत ईश्वरी तिला बाजूला करते आणि आतमध्ये जाते. अर्णव आणि ईश्वरी केबिनमध्ये जातात. पाहतात तर काय, त्यांना धक्का बसतो, कारण तिथे केबिनमध्ये अर्णवच्या आईचं मशीन नसतं. अर्णव म्हणतो, इथेच टेबलवरती होतं मशीन, कुठे गेले ते? अर्णवला धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.